नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भारत स्टेज एमिशन स्टँडर्ड्स BSES, त्यालाच आपण म्हणतो BS नॉर्म्स, भारत स्टेज नॉर्म्स याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर यामध्ये आपण बघूया की भारत स्टेज या नॉर्म्सची थोडक्यामध्ये हिस्ट्री, कधी कधी अप्लाय केले गेले होते इंडियामध्ये सुरुवातीपासून. नंतर आपण यामध्ये बघणार आहोत की आपल्याला माहितच आहे की भारत स्टेज 6 येत्या एप्रिलपासून म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून आपल्याला हे इंडियामध्ये दिसणार आहेत. तर याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच या BS6 मध्ये कुठल्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला ह्या BS6 व्हेकलमध्ये दिसणार आहेत. तसंच BS6 चे कंपाइल्ड फ्युएल काय असतात आणि BS6 कंपाइल्ड हे इंजिन्स काय असतील याविषयी आपण डिस्कस करणार आहोतच. आणि नंतर आपण यामध्ये पुढे BS4 आणि BS6 ला एक्झॉस्ट एमिशनच्या कंपेअरमध्ये याला आपण कंपेअर करणार आहोत. वेगवेगळ्या एक्झॉस्ट एमिशन्स विषयी आपण कंपेअर करणार आहोत. आपल्याला माहितच आहे की हायेस्ट पोल्युटेड सिटीज मधले टॉप 20 सिटीज मध्ये इंडियातल्या जवळपास 15 सिटीज आहेत एका सर्वेनुसार. आणि बऱ्याचशा सिटीज मध्ये WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमाणे बऱ्याचशा सिटीज मध्ये जे PPM लेवल पोल्युटंट्स गेलेलं आहे ते सेफ्टी लेवलपेक्षा बऱ्यापैकी वर गेलेलं आहे. हे त्यामुळे हे खूपच धोक्याचं आपल्यासाठी असणार आहे. कॅन्सर कॉझिंग एजंट सुद्धा हवेमध्ये खूप जास्तीचे ऍड झालेले आहेतच. तर याविषयी जर आपल्याला बघायचं झालंच की आपण थोडक्यामध्ये हिस्ट्री बघूया की 2000 साली 2000 ला भारत स्टेज एमिशन स्टँडर्ड्स यांना सेट केलं गेलं होतं. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड कशाच्या अंडर, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंजच्या अंडर यांना आपण सेट केलं गेलं होतं आणि सेट करतो. याच्यामध्ये चेंजेस ह्या बोर्डच्या अंडर आपण करत असतो. तसेच काही चेंजेस आपण BS6 मध्येही करत आहोत. आणि भारत स्टेज हे जे नॉर्म्स असणार आहेत हे कंपाइल्ड असणार आहेत युरोपियन एमिशन स्टँडर्ड सोबतचे. त्यालाच आपण युरो नॉर्म्स म्हणतो. म्हणजे युरो 1 म्हणलं की BS1 असतं, युरो 6 म्हणलं की BS6 असतं. त्यामध्ये थोड्याशा चेंजेस नुसार आपण याला इंडियामध्ये अप्लाय करत असतो. आपल्याला जर हिस्ट्री बघायची असेल तर इंडिया 2000 जे आपण सुरुवातीला भारत स्टेज नॉर्म्स अप्लाय केले गेले होते त्याला आपण इंडिया 2000 असं म्हणलो होतो. आणि नंतर आपण त्यानंतर एमिशन कंट्रोल करण्यासाठी आपण त्यामध्ये चेंजेस करत गेलो. म्हणजे आपण भारत स्टेजेसच्या वेगवेगळ्या स्टेजेस आपण अडॉप्ट करत गेलो. व्हेकलचं एमिशन कंट्रोल करणं हा स्पेसिफिकली हा पर्पज आहे ह्या भारत स्टेज नॉर्म्सचा. तसेच बाकीच्याही एमिशनवरती कंट्रोल या नॉर्म्स प्रमाणे असतातच. बट स्पेशली आपण जे भारत स्टेज 6 वरती जे डायरेक्टली जम्प करत आहोत, आपण भारत स्टेज 5 ला स्किप करून 6 वरती जे जम्प करण्याचं रिझन आहे तर स्पेसिफिकली आपण त्यामध्ये व्हेक्युलर एमिशन्स म्हणजे जे व्हेकलमधने एक्झॉस्ट एमिशन्स बाहेर फेकले जातात त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. चला पुढे बघूया आपण की 2001 साली आपण भारत स्टेज 2 अप्लाय केले होते. भारत स्टेज 3 आपण 2005 मध्ये अप्लाय केले गेले होते. तसंच आपण 2010 मध्ये भारत स्टेज 4 ला आपण अप्लाय केलं गेलं होतं. सुरुवातीला काही 13 सिटीज मध्ये हे अप्लाय केले गेले होते. नंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस त्याच्यामध्ये आपण 2016-17च्या ड्युरेशन मध्ये आपण सर्वत्र इंडियामध्ये आपण हे अप्लाय केले गेले होते हे भारत स्टेज 4 नॉर्म्स. नंतर आपण 2016 साली 5 ला न अप्लाय करता आपण 6 वरती डायरेक्टली जम्प केली गेली होती. तर भारत स्टेज 6 नॉर्म जे असणार आहेत, जे युरो 6 नॉर्म जे असणार आहेत ते जर बघितले तर आपण ते खूप रेस्ट्रिक्टिव्ह आहेत आणि स्ट्रिक्टर नॉर्म्स आहेत आणि आतापर्यंतचे सगळ्यात ॲडव्हान्स्ड एमिशन नॉर्म्स आहेत जे की व्हेकल एमिशन्सला कंट्रोल करण्यासाठी स्पेसिफिकली आपण हे डिझाईन म्हणजे अडॉप्ट केले गेले आहेत. आणि आपण जर बघितलं आपण भारत स्टेज नॉर्म्सला इम्प्लिमेंटेशन हे इंडियामध्ये सर्वत्र येत्या एप्रिलपासून होणारच आहे. आणि इंडिया एमिशन स्टँडर्डच्या बाबतीत हा USA आणि युरोपियन स्टँडर्डच्या इक्विव्हॅलंटच बनणार आहे व्हेक्युलर एमिशन्सच्या बाबतीत. चला आपण जर बघायचं असेल तर भारत स्टेज 6 आणि भारत स्टेज 4 यामध्ये प्रामुख्याने कुठल्या टेक्नॉलॉजीच्या रिलेटेडचा मेजर डिफरन्स आहे. कुठल्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत की भारत स्टेज 4चा पार्ट नव्हत्या बट भारत स्टेज 6चा हा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर फर्स्ट भारत स्टेज 6 मध्ये डिझेल पर्टिक्युलेट फिल्टर त्यालाच आपण DPF म्हणतो आणि नंतर आहे सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन त्यालाच आपण SCR म्हणतो. हे भारत स्टेज 4 मध्ये नसून भारत स्टेज 6 मध्ये भारत स्टेज 6च्या गाड्यांमध्ये दिसणार आहे आपल्याला. तर बघूया आपण हे DPF काय असतं. डिझेल पर्टिक्युलेट फिल्टर आपल्याला माहिती आहे डिझेल गाड्या ह्या लीन बर्न व्हेकल्स आहेत आणि डिझेल व्हेकल्स मधनं हे पर्टिक्युलेट मॅटर किंवा पर्टिक्युलेट फिल्टर त्यालाच आपण सूट म्हणतो याचं एमिशन होत असतं. त्याला
ह्याला स्पेसिफिकली कंट्रोल करण्यासाठी आपण त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे डीपीएफ वापरणार आहोत. आता डीपीएफ असतं काय याविषयी जर बोलायचं झालं तर डीपीएफ हे जे सूट असतं ह्याला ट्रॅप करतं आणि हे एक्झॉस्ट गॅसेसला म्हणजेच एक्झॉस्ट सिस्टममध्ये ह्याला बसवलेलं असतं. आपल्याला माहिती आहे की पर्टिक्युलेट मॅटर जे आहे हे कॅन्सर कॉझिंग आहे, म्हणून ह्याला याविषयी कंट्रोल करण्यासाठी हे डीपीएफ बसवलेलं असतं. नंतर आपण डिस्कस करूया एससीआर काय असतं, सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन. याचा मेन पर्पज असतो नॉक्सला कमी करणं. नॉक्स ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, त्यामध्ये आपण याच्या मदतीने आपण NO आणि NO2 म्हणजे ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजनला आपण कंट्रोल करत असतो. कसं वर्कआउट होतं हे, कसं काम करतं हे एससीआर सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन. तर हे डीपीएफच्या जवळच हे बसवलं असतं. बऱ्याचशा गाड्यांमध्ये डीपीएफ आणि एससीआर हे कंबाईन बसवलं असतं. आणि एससीआर मध्ये आपण ॲक्वियस अमोनिया, अनहायड्रस अमोनिया किंवा युरिया आपण ह्या एक्झॉस्ट एमिशन मध्ये टाकून देतो. म्हणजे इकडच्या साईडनं येणारे हे एक्झॉस्ट गॅसेस आणि ह्या सिस्टम मध्ये आपण हे कॅटलिस्ट आपण हे स्प्रे करत असतो. मग काय होतं एक्झॅक्टली, युरिया सोबत एक्झाम्पल जर आपण युरिया टाकत असेल, युरिया सोबत हे एक्झॉस्ट गॅसेस म्हणजे त्यामध्ये असलेले हे नॉक्स हे रिॲक्ट होतं आणि लेस हार्मफुल गॅसेसमध्ये याचं कन्व्हर्जन होऊन येतं. जसं N2 असेल, H2O व्हेपर्स असतील किंवा CO2 असेल, अशा टाईपमध्ये आपण नॉक्सला रिड्यूस करतो. नॉक्सला आपण ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 90% पर्यंत आपण याला रिड्यूस करू शकतो. तसंच एससीआर हे सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन ह्याला का म्हणतो आपण, कारण सिलेक्टिव्हली आपण नॉक्सला कमी करण्यासाठी एक कॅटॅलिस्टिक वापरत असतो आणि याच्यामध्ये रिडक्शन रिॲक्शन होत असते. रिडक्शन रिॲक्शनमध्ये नॉक्सचं कन्व्हर्जन हे बाकीच्या नॉक्सला आपण रिड्यूस करून त्याला N2 मध्ये, H2O मध्ये, CO2 मध्ये कन्व्हर्ट करत असतो. म्हणून त्याचं नाव आहे सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन. याच्या मदतीने ट्रक्समध्ये काही प्रमाणामध्ये व्हेकलची एफिशियन्सी सुद्धा वाढलेली दिसून येते. तसंच हे एससीआर जे आहे ते सीओला असेल, HC म्हणजे हायड्रोकार्बन्सला सुद्धा बऱ्यापैकी कमी करतं. हे असं ऑब्झर्वेशन आहेत आणि हे आपल्याला दिसूनही आलेलं आहे. चला यामध्ये आपण बघूया नंतर की याच्यामध्ये वापरली जाणारी टेक्नॉलॉजी आहे RDE, त्याला आपण म्हणतो रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स. काय करतं बरं एक्झॅक्टली RDE, तर ॲक्च्युअलमध्ये रिअल ड्रायव्हिंग कंडिशन्स मधले एमिशन्स हे मोजत असतं ही टेक्नॉलॉजी. ऑन टाइम ही टेक्नॉलॉजी ऑन टाइम एक्झॉस्ट एमिशन्स किती होत चाललेत ह्या गाड्यांमधनं रिअल टाइममध्ये मोजण्याची ही टेक्नॉलॉजी आहे, जे की लॅबोरेटरीच्या अगेन्स्ट ही आपल्याला ही युजफुल ठरते. नंतर आपण बघतो की गाड्यांमध्ये कंपल्सरी केलं गेलं आहे हे BS6च्या गाड्यांमध्ये ऑन बोर्ड डायग्नॉस्टिक, जे की मॅन्डेटरी असणार आहे. त्यालाच आपण OBD म्हणतो. काय असतं एक्झॅक्टली OBD, जे की कंपल्सरी केलं गेलं आहे सगळ्याच गाड्यांमध्ये. OBD असतं हे ऑन बोर्ड डायग्नॉस्टिक, म्हणजे हे माल फंक्शनिंग ज्या गाड्यांमध्ये कुठला जो खराब एरिया झाला असणार आहे ओव्हर द टाइम ऑफ द यूज किंवा काही डिफेक्ट ज्या ठिकाणी डिफेक्टिव्ह पार्ट्स असतील किंवा डिफेक्टिव्ह एरियाज असतील ह्या 4 व्हीलर्स मधले, तर हे ओळखण्यासाठी हे कम्प्युटर बेस्ड सिस्टम असणार आहे OBD सिस्टम असते. आता करंटली आपण बघतो की OBD2 हे यूजमध्ये आहे आणि OBD2 काय करतो तर एक्झॅक्टली कम्प्युटर कोडच्या मदतीने आपण माल फंक्शनिंग गाड्यांमधले ओळखू शकतो. खराब एरियाज आपण याच्या मदतीने आरामशीरपणे हे ओळखू शकतो. आपण हे विदाऊट एनी रिप्लेसमेंट, म्हणजे आपल्याला गाड्यांमध्ये आतमध्ये काही पार्ट्स खोलण्याची गरजही पडणार नाही. काही सेन्सरच्या मदतीने आपल्याला हे गाडीला न खोलताच आतमधल्या पार्ट्समध्ये असेंब्ली डिसअसेंब्ली न करताच आपल्याला हे सगळं समजून येणार आहे बाहेरच्या साईडनं. चला नंतर आपण बघूया 2 व्हीलरमध्ये फ्युएल इंजेक्शन सिस्टम अडॉप्ट करणार आहोत प्रत्येक गाड्यांमध्ये BS6 प्रमाणे. चला नंतर यामध्ये आपण बघणार आहोत की व्हेकलमध्ये जो मेजर चेंज केला गेला आहे तो चेंज असणार आहे की BS6 फ्युएलचा. तर BS6 फ्युएल आणि BS4 फ्युएल मध्ये काय चेंज आहे एक्झॅक्टली. BS6 फ्युएल आपल्याला हे BS6 गाड्यांमध्ये वापरायचे आहेत आणि ह्या दोघांमध्ये जर बघितला BS6 ग्रेडचं फ्युएल आणि BS4 ग्रेडचं फ्युएल, प्रामुख्याने याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे सल्फर कंटेंटचा आणि नॉक्सचा मीन्स नायट्रोजन ऑफ ऑक्साईड कंटेंटचा हा मेजर डिफरन्स असणार आहे. आणि तो कसा असणार आहे तो या टाईपमध्ये. जर आपण बघितलं BS4 आणि BS6 मध्ये, आता आपण बघूया डिझेल व्हेकलमध्ये BS4 प्रमाणे 50 ppm एमिशन आहे सल्फर कंटेंटचं. 50 मीन्स पार्ट्स पर मिलियन्स, आणि तेच BS6 मध्ये आपल्याला रिड्यूस होऊन 10 ppm दिसणार आहे.
तसंच पेट्रोल गाड्यांमध्ये जे अगोदर BS4 मध्ये 30 ppm होतं सल्फरचं कंटेंट, तेच आपल्याला आता 10 ppm दिसणार आहे. म्हणजे 10 ppm डिझेल आणि पेट्रोल व्हेकल्समध्ये. आणि तसंच आपल्याला BS6 नॉर्म्समध्ये जे ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन म्हणजे त्यालाच आपण नॉक्स म्हणतो, यांचं पर्सेंटेज 68% न डिझेल गाड्यांमध्ये कमी केलं गेलं आहे आणि 25 म्हणजे 25% न हे पेट्रोल गाड्यांमध्ये हे नॉक्सला कमी केलं गेलं आहे. तसंच जे पर्टिक्युलेट जे मॅटर आहे, PM आहे, सूट आहे, त्याला आपण 82% मध्ये आपण याला BS6 नॉर्म्समध्ये याला कमी केलं गेलं आहे. चला, आपल्याला माहिती आहे की पर्टिक्युलेट फिल्टर ही कॅन्सर कॉझिंग आहे, हार्मफुल आहे. जर दोघांविषयी जर कम्पेअर करायचं असेल, BS नॉर्म्स विषयी जर आपल्या मागच्या नॉर्म्स विषयी आणि या लेटेस्ट नॉर्म्स विषयी जर बघायचं असेल तर एक्झाम्पल पेट्रोल एमिशन्स वेगळे असतात, डिझेल एमिशन्स वेगळे असतात आणि हे सुद्धा लाईट मोटर व्हेकलला वेगळं असतं, हेवी मोटर व्हेकल्सला वेगळं असतं, ऑफ रोडला सुद्धा हे नॉर्म्स वेगळे असतात. तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने आपण डिस्कस करूया ह्या नॉर्म्सचं कंटेंट. ग्राम पर किलोमीटर प्रमाणे जर बघितलं तर आपण BS3 मध्ये जर बघितलं आपण CO चं पर्सेंटेज हे जास्त आहे, HCचं नॉक्सचं पर्सेंटेज जास्त आहे, याला आपण नंतरच्या नॉर्म्समध्ये कमी केलं गेलं आणि नंतर आणखी BS6 मध्ये त्याला CO ला आपण 1 ग्राम किलोमीटर, नंतर 0.1 ग्राम किलोमीटर आणि 0.06 ग्राम पर किलोमीटर आणि तसंच पर्टिक्युलेट मॅटरलाही आपण कमी केलं गेलं आहे. हे झालं पेट्रोल गाड्यांमध्ये. डिझेल गाड्यांमध्ये जर आपण बघितलं तर बघतोय आपण HC असेल, CO असेल, नॉक्स असेल, HC प्लस नॉक्स असेल आणि पर्टिक्युलेट मॅटर जे की PM हे असंच असतं ह्या डिझेल गाड्यांमध्ये मॅक्सिमम पर्सेंटेजमध्ये, ते आपल्याला नेहमीच कमी करायचं असतं. तर BS3 मधनं BS4 मध्ये असं कमी केलं गेलं आणि नंतर BS4 मधनं BS6 मध्ये 0.5 0.06 नॉक्स असेल किंवा ह्यांचं कंबाईंड पर्सेंटेज हे 0.17 ग्राम पर किलोमीटर असणार आहे आणि नंतर तसंच पर्टिक्युलेट मॅटर सुद्धा बऱ्यापैकी कमी केलं गेलं आहे ह्या गाड्यांमध्ये. आता एक क्वेश्चन असतो की यामध्ये BS4 गाड्यांमध्ये जर आपण BS6 ग्रेडचं फ्युएल जर वापरलं, म्हणजे जुन्या गाड्यांमध्ये जर आपण हे नवीन फ्युएल वापरलं तर काय फरक पडणार आहे? तर पेट्रोल गाड्यांमध्ये काहीच फरक पडणार नाही, कारण दोघांचाही केमिकल कंपोजिशन सेमच आहे. BS4 ग्रेडचं फ्युएल आणि BS6 ग्रेडचं फ्युएल, पेट्रोलचं दोघांचंही कंपोजिशन सेमच असणार आहे. तर पेट्रोल गाड्यांमध्ये याचा काहीच फरक नाही पडणार, ऑलमोस्ट काहीच फरक नाही पडणार. हा, डिझेल गाड्यांमध्ये फरक पडणार आहे. जर आपण BS4 गाड्यांमध्ये जर हे नवीन फ्युएल जर वापरलं, आपण BS6 ग्रेडचं जर फ्युएल वापरलं, आता आपण जर बघितलं तर BS6 मध्ये जे सल्फरचं कंटेंट आहे ते 10 ppm आहे आणि नंतर BS4 मध्ये जर बघितलं आपण तर ते होतं 50 ppm होतं. म्हणजे सल्फर कंटेंट जास्त असतं BS4 ग्रेडमध्ये आणि BS6 मध्ये हे कमी होतं. आता सल्फर हे जे असतं हे लुब्रिकेशन पर्पजसाठी हे हेल्पफुल असतं. आपल्याला माहिती आहे की डिझेलमध्ये आपण प्रामुख्याने फ्युएल इंजेक्टर्स वापरतो, नोझल्स वापरतो, त्याचे खूप छोटे छोटे होल्स असतात, मायक्रो होल्स असतात आणि लुब्रिकेशनसाठी हे सल्फर मदत करतं ऍक्च्युली हे. तर आपण BS6 मध्ये लुब्रिकेशन BS6चे जर फ्युएल आपण BS4 मध्ये जर वापरलं तर लुब्रिकेशन खूप कमी होणार आहे. त्यामुळे BS4 चे इंजेक्टर्स असणार आहेत त्यांना प्रिमॅच्युअरली म्हणजे बराचसा धोका असणार आहे आणि बरेचसे ते विअर आउट होणार आहेत ते. आणि त्यामुळं जर आपण BS6चं जर फ्युएल आपण BS4 मध्ये जर वापरलं तर फ्लो पॅटर्न चेंज होऊन इमिशन्स कमी होण्याऐवजी इमिशन्स वाढणार आहेत यामध्ये, म्हणजे असं जमणार नाही आपल्याला. चला, नंतर आपण जर बघितलं तर BS6 गाड्यांमध्ये जर आपण जुनं फ्युएल जर वापरलं BS4 तर काय फरक पडणार आहे? तर इथंही पेट्रोल गाड्यांमध्ये काहीच फरक पडणार नाही, पण डिझेल गाड्यांमध्ये फरक पडणार आहे. आपल्याला माहिती आहे की सल्फरचं पर्सेंटेज जर कमी असेल तर लुब्रिकेशनला इफेक्ट होणार आहे आणि सल्फरचं पर्सेंटेज जास्त असेल तर लुब्रिकेशनलाही इफेक्ट होणारच आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं BS6 गाड्यांमध्ये आपण जर BS4 ग्रेडचं जर फ्युएल वापरलं की ज्याच्यामध्ये जास्तीचं सल्फर कंटेंट होतं, तर त्यामध्ये बऱ्या क्लॉगिंग म्हणजे चोकअप होणार आहेत हे फ्युएल फिल्टर्स, कारण सल्फरचं कंटेंट जास्त असणार आहे BS4 मध्ये आणि तसंच कॅटॅलिटिक कन्व्हर्टरला सुद्धा याच्यामुळे प्रॉब्लेम तयार होऊन तर याच्यामुळे फ्युएल एफिशियन्सीवरती सुद्धा फरक पडणार आहे ह्या गाड्यांवरती. हा, चला, नंतरचा पॉईंट असतो की BS4 व्हेकल्स ह्या पूर्णपणे बॅन होणार आहेत का येत्या एप्रिलपासून. तर त्यांचं सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे त्यांचं सेलिंग म्हणजे कंपन्यांना असे आदेश दिलेले आहे की तुम्हाला ह्या एप्रिलच्या नंतर ह्या गाड्या विकता येणार नाहीयेत, पण आपण ह्या गाड्या ह्या इझिली वापरू शकतो, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर आपल्याकडे जर ही BS4 ची जर गाडी असेल तर ती आपण नंतरही वापरू शकतो, ह्याला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. फक्त जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना पूर्ण गाड्या त्यांचा स्टॉक एप्रिलच्या अगोदर पूर्ण संपवण्यास निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.